सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आज मिरपूर येथील ईशान्येश्वर मंदिरामध्ये आल्या आहेत आणि अशोक खरातचे जे सगळे काळे कारनामे आहे हे ते कुठं कुठं करत होता, कशा पद्धतीने तो भक्तांची दिशाभूल करत होता, हे सगळं ते पाहणी करतायत. काय वाटतं या मिरपूरमध्ये तुम्ही आलायत आणि काय चित्र दिसतंय या ठिकाणी? बघा, मिरगावचं नाव सध्या आपण बघतोय की या खरातमुळे बदनाम होतंय. त्यामुळे गावकरी पण चिंतेत आहेत की आपल्या गावाचं नाव खराब नाही झालं पाहिजे. आणि मिरगावमध्ये ज्या पद्धतीनं अशोक खरातने अनेक जमिनी लुटल्या असतील, अनेकांना आपण बघितलं असेल की जमिनी खरेदी याच्यामध्ये जर कोणी सहकार्य केलं नाही, कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर त्यांना जे आहे ते गायब करणं असेल, त्यांना मारून टाकणं असेल, इथपर्यंत ज्या आहेत त्या अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतोय की 100च्या वर जे आहेत ते पुरावे सुद्धा समोर आलेले आहेत. आणि आमच्याकडे जेव्हा 5 मार्च 2026ला ही माहिती आली, काही व्हिडिओ आले, तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की जसं नाशिकच्या त्याच्या ऑफिसमध्ये लैंगिक शोषण केलं जायचं, तसं ईशान्येश्वर मंदिरातला हा जो पायऱ्या उतरून आतमध्ये जे काही अंधार आहे किंवा जो आपण गाभारा म्हणतोय, गाभारा फार पवित्र असतो. मी देवाला मानणाऱ्यातली आहे. तुम्ही बघितलं असेल, आम्ही आल्यावर देवाला पहिला नमस्कार केला, कारण ज्या देवाच्या नावावर ही काळी कृत्य करत होता त्या देवालाही हा घाबरत नव्हता. त्या देवाच्या इथं सुद्धा त्यांनी महिलांना सोडलं नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की माणसाच्या रूपामध्ये एखादा राक्षस असणं म्हणजे तो अशोक खरात आहे. त्यामुळे अशोक खरातला याच्यामध्ये जे आहे ते फासावर लटकवलं पाहिजे, याच्यातनं त्याची सुटका नाही झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये त्याच्याबरोबर जे जे कोणी होतं, मग ट्रस्टवर असेल, त्याच्याबरोबर या काळ्या धंद्यांमध्ये असेल, कोणी पार्टनरशिपमध्ये असेल, कोणी एजंट असेल जो कमिशन घेणार असेल, या सगळ्यांना जे आहे ती याच्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही म्हणताय की 5 मार्चला तुमच्यापर्यंत ही माहिती आलेली होती. खरं तर त्याच्यानंतर खूप उशिरा हा सगळा तपास सुरू झाला. मग तुमच्याकडे हे सगळे पुरावे होते आलेले? 5 मार्चला माझ्याकडे पेनड्राईव्ह आला, मी ते व्हिडिओ काही पाहिले. आणि जे लोक माझ्याकडे नाशिक आणि नगरचे हे व्हिडिओ घेऊन आलेले होते, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ताई 6 मार्चला म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण ही पत्रकार परिषद घ्यायची. पण त्याच वेळेला मला त्यांनी सांगितलं की खरातचं 12 मार्चचं जे आहे ते ऑस्ट्रेलियाचं तिकीट कन्फर्म झालेलं आहे आणि तो पळून जाण्याच्या तयारीत आहे. आणि त्यावेळेला फिर्यादी महिला आमच्याकडे आलेली नव्हती. आम्ही पत्रकार परिषद घेतली असती, बातम्या आल्या असत्या, परंतु तोपर्यंत रात्रीतूनच कदाचित त्याच दिवशी रात्री तिकीट काढून तो परदेशात गेला असता. आणि तो जर परदेशात गेला असता तर इथं कुठलाही तपास झाला नसता, काही गोष्टी बाहेर आल्या नसत्या. आणि म्हणूनच 6 मार्चला तातडीनं नगरच्या एसपींकडे आम्ही ते व्हिडिओ पाठवले. नगरचे एसपी जे आहेत सोमनाथजी घारगे, त्यांनी ते व्हिडिओ पाहिले. ते गंभीर प्रकरण पाहिल्यानंतर 10 दिवसापूर्वी शिर्डीला एक गुन्हा दाखल झालेला होता या प्रकरणामध्ये, त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी त्या अनुषंगाने लक्षात आल्या. आणि 10 तारखेला मग त्यांनी जे 6 तारखेला त्यांच्याकडे जेव्हा गेलं तेव्हा त्यांनी ते तातडीनं जे आहे ते त्यांच्या ॲडिशनल एसपींच्या माध्यमातून डीजींकडे पाठवलं. आणि डीजींकडून जे आहे ते सीएम पर्यंत हे पेनड्राईव्ह पोचले. 10 तारखेला लुकआउट नोटीस जाहीर केली, ज्याच्यामुळं खरात जाऊ शकला नाही बाहेर. आणि आपण बघितलं असेल की गुन्हा नोंद व्हायला थोडा उशीर झाला, कारण फिर्यादी महिला समोर येणं फार गरजेचं होतं. सीएमनी नाशिकच्या पोलिसांना आदेश दिल्यानंतर फिर्यादी महिलेला जे आहे की कोण महिला पुढे येते यासाठी जे आहे तो पुढाकार घेतला गेला. ती महिला 16 तारखेला आली. दुसरीकडे रुपाली डोंबरेंनी असा आरोप केलाय की तृप्तीताईंकडे जर व्हिडिओ अगोदरच आलेले होते, गुन्हा दाखल नव्हता, मग कुठेतरी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं केला गेला अशोक खरात? हे बघा, 5 मार्च 2026ला व्हिडिओ आले, 6 तारखेला ते पोलिसांपर्यंत पोहोचवले, 7 तारखेपर्यंत तर ते डीजी आणि सीएम पर्यंत पोहोचवले. आणि तातडीनं जे आहे ती 13 मार्चलाच याच्यामध्ये SIT स्थापन झालेली आहे. फक्त फिर्यादी महिला जी आहे ती लवकरात लवकर समोर येत नव्हती, त्यामुळे तो 16 तारखेला तिचा जबाब होऊन 17 तारखेला त्याला अटक झालेली आहे. त्यामुळे आता मला वाटतं की याच्यामध्ये कुठंतरी प्रसिद्धीला यावं किंवा काहीतरी मोगम आरोप करायचे म्हणून आरोप करायचे. मला वाटते की आता तुम्ही ज्यांचं कोणाचं नाव घेताय किंवा जे माझ्यावर टीका करतायत, या प्रकरणात त्यांनी जे काही बाईट दिल्या असतील किंवा ज्या ज्या पत्रकार परिषदा घेतल्या असतील त्याचं श्रेयच मला आहे. कारण हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आम्ही 4-5 जण होतो त्याच्यामध्ये मी होते. आपण जर बघितलं तिथे मंत्री किंवा अधिकारी मोठे मोठे सगळे बाबाच्या चरणी नतमस्तक होत होते. महिला आयोगाच्या अध्यक्षा तर इथे छत्री घेऊन उभ्या, पाय धुताना दिसत आहेत. कुठेतरी हे देखील या बाबाच्या या सगळ्या गोरखधंद्यामध्ये, म्हणजे महिलांच्या लैंगिक शोषणामध्ये नाही, मात्र जी माया त्याने जमवली आहे याच्यामध्ये कुठेतरी हे सगळे सहभागी असावे. हे बघा, एखादं जेव्हा आपल्याकडे संविधानिक पद असतं किंवा मोठं पद असतं तेव्हा मला असं वाटतं की आपण काम करून कर्तृत्वाने आपण तिथपर्यंत पोचलेलो असतो. एखादा गुरु करणं, त्याचं दर्शन घेणं किंवा त्याला नतमस्तक होणे यात वाईट काहीच नाहीये. परंतु
तो जर काही चुकीचं करत असेल आणि हे जर तेव्हा तुम्हाला माहीत असेल तर त्याला पाठीशी घालण्याचं काम चाकणकरांनी का केलं? जेव्हा जेव्हा हे खरातचे विषय समोर आले त्या वेळेला जे आहे तो दबाव आणण्याचा प्रयत्न का केला? एकदाही तुम्ही का नाही विचारलं की खरोखरच हे शोषण झालंय का? पीडित महिला कोण आहेत? अशा पद्धतीच्या जर बातम्या बाहेर येत आहेत तर खरातने खरोखरच हे केलंय का? त्या ट्रस्टवर आपण राहायचं का नाही राहायचं? एकदाही त्यांनी केलं नाही. ते इतक्या आहारी गेलेल्या होत्या. मला माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळाली की त्या खरातना पप्पा म्हणायच्या आणि मग पप्पा जे आहेत तुमचे त्या पप्पांनी काही केलं तरी चालतं का? त्या पप्पांना तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करताय. मग आता पप्पांना भेटायला तुम्ही जेलमध्ये येणार आहे का? म्हणजे तुम्ही सोयीचं राजकारण करू नका. याच्यामध्ये महिलांना न्याय देणं हे महत्वाचं आहे. मला वाटतं की कुणी आरोप केले प्रत्यारोप करण्यापेक्षा आमचं एकच टार्गेट होतं की याच्यामध्ये गुन्हा दाखल होणं, खरातला बेड्या पडणं आणि आता आमचं एकच टार्गेट आहे की खरातला शिक्षा होणं आणि पीडितांना न्याय मिळणं. नक्कीच पीडितांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी तृप्ती देसाई ज्या आहेत यांनी आता पुढाकार घेतलेला दिसतोय आणि ईशान्येश्वर मंदिर असेल किंवा या परिसराची ते पाहणी करतायत आणि अशोक खरातला फासावर लटकवा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, मिरगाव, नाशिक.